हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आता शारदीय नवरात्र उत्सव लवकरच समाप्त होणार आहे आणि आपली घटस्थापना होऊन खूप दिवस झालेले आहेत। आज आहे अष्टमी, उद्या नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी सगळं काही आपला नवरात्रीचा काळ समाप्त होऊन जाणार आहे। तर या काळामध्ये तुम्ही आपल्या देवीची आराधना, सेवा, उपासना करत असताना तुम्हाला काही संकेत मिळाले असतील, तुम्ही नकळत त्या संकेतांना दुर्लक्ष केला असाल, तर त्या संकेतातून तुम्हाला तुमची देवी तुम्हाला काय म्हणते, काय आशीर्वाद देते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांना गोड सबस्क्राईबला आणि आपल्या व्ह्यूवर्सला श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ राहणार आहे छान असा आपल्या देवीचा आशीर्वादाचा, कारण कोणत्या रूपात आपली देवी आपल्याला आशीर्वाद देत असते। तर काही लोकांचा विश्वास बसणार नाही, त्या लोकांनी दुर्लक्ष करायचं आहे आणि ज्या लोकांना असं वाटते की नाही हे संकेत माझ्या घरामध्ये मला आढळलेले आहेत आणि मला जाणून घ्यायचं आहे की देवी माझ्या घरामध्ये आहे किंवा नाही, तर त्या लोकांनी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आणि जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घेऊन मग व्हिडिओ वॉच करायचा आहे। आता 9 दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रीमध्ये व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट होत असतो। त्यांना आपल्या कामामध्ये, धार्मिक, आध्यात्मिक या कामामध्ये त्यांची शक्ती खूप अशी वाढलेली असते। अशा प्रकारे लोक इच्छा, क्रोध, अहंकार, मत्सर, लोभ इत्यादीपासून मुक्त होत असतात, कारण बुद्धी ही नैसर्गिकरित्या कार्य करू लागते। कारण आपल्या देवीची आपण आराधना करत असतो, सेवा करत असतो, तर त्या काळामध्ये आपलं मन खूप शांत, प्रसन्न असतं। कारण आपण देवीची जेव्हाही आपण कोणत्याही देवदेवतांची सेवा, आराधना, उपासना करत असतो तेव्हा आपलं मन एकदम प्रसन्न असते आणि आपण आध्यात्मिक कार्यामध्ये जास्त गुंतून जातो। तर आपण जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या संकेतांकडे वळूया। आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असताना आपण सकाळी उठल्याच्या नंतर दिवसभरामध्ये कोणत्याही टायमापर्यंत तुम्हाला जर हे संकेत आढळले तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, नशीबवान आहात। तुमच्या घरामध्ये साक्षात दुर्गा माता वास करत आहे या नवरात्री 9 दिवसामध्ये। तर जाणून घेऊया। पहिला आहे तुम्हाला जो सांगणार आहे तो आहे आपली अचानकपणे आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीशी आपली भेट होणे आणि किंवा त्यांच्यामध्ये जर आपला काही वाद झाला असेल, भांडणं झाले असतील, ते मतभेद अचानकपणे संपून जाणे। ते जर घडलं तुमच्या आयुष्यात तर समजून जा की तुमच्यासोबत तुमची माता राणी आहे आणि तुमच्या वाईट लोकांपासून ती हळूहळू तुमची सुटका करत आहे आणि ज्या काही तुमचे शत्रू आहेत त्यांना ती मित्र बनवत आहे। तर दुसरा आहे तुम्हाला घंटा किंवा शंखाचा आवाज, सतत आवाज येत असेल तर जाणून घ्या तुमच्या घरामध्ये माता राणी वास करत आहे। तर तिसरा आहे तुम्हाला स्वप्न, तुम्ही जर झोपेमध्ये असताना तुम्हाला जर स्वप्नामध्ये देवी किंवा एखादी लहान मुलगी किंवा लाल रंगाचा तिनं जर झेंडा किंवा घेऊन हातामध्ये उभी असलेली किंवा तुमच्या स्वप्नात मंदिर दिसलं तर तुम्ही जाणून घ्या तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला दुर्गा माता तुम्हाला दर्शन दिलेलं आहे। आणि चौथा आहे मनात चालणारी घालमेल। तुमच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, आपण कोणतीही पूजा करत असताना आपल्या मनामध्ये विचाराचं घर केलेलं असते, ते अचानकपणे आपले विचार थांबणे, आपलं मन एकदम शांत होणे, प्रसन्न वाटणे, आपल्या मनातला घालमेल एकदम संपून जाणे। जर असं काय तुमच्यासोबत घडलं तर जाणून घ्या तुमच्यासोबत माता राणी आहे। आणि आपण जाणून घेऊया पाचवा, आपल्या घरामध्ये अचानकपणे सुगंध पसरणे, जसं की चमेली, धूप, एखाद्या अगरबत्तीचा जर तुम्ही अगरबत्ती लावलेली नाही आहे, धूप लावलेला नाही आहे, पण एकदम तुम्ही बाहेरून किंवा वरांड्यातून एकदम तुम्ही घरामध्ये आला, देवघरात आला, तुमच्या किचनमध्ये आला, तुम्हाला एकदम असा सुगंध जाणवला आणि तुमचं मन असं प्रसन्न झालं तर तेव्हा जाणून घ्या त्या सुगंधाच्या रूपामध्ये तुमच्या घरामध्ये माता राणी वास करत आहे। कारण कुठेही तुम्ही जेव्हाही तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये एकदम सुगंधित वातावरण करतात तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय असते ते तुम्हाला माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही। कारण आपलं मन हे सुगंधित झाल्यावर खूप प्रसन्न शांत मन आपलं होत असतं। तर आपण जाणून घेऊया सहावा आहे जेव्हा आपण पूजा करतो, कोणतंही नामस्मरण, पठण, पोथी वाचत असतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणे, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येणे। कारण एखाद्या मंदिरामध्ये आपण जर गेलो तिथं आपण पाहिल्या स्वामींना, एखाद्या देवांना पाहिल्या आपल्या डोळ्यात जर अचानकपणे पाणी आलं, कारण आपण आपल्या आयुष्यात अनेक संकट असतात, त्या संकटाचा सामना करून आपण इथपर्यंत आलेला असतो आणि तेव्हा आपल्याला अचानकपणे आपल्या संकटाची आपल्याला आठवण होते आणि आपल्या डोळ्यामध्ये स्वामींना, कोणत्याही देवांना, दुर्गा मातांना आपण जर पाहिलं आपल्या डोळ्यात पाणी आलं, तेव्हा समजून घ्यायचं की आपल्या संकटाच्या पाठीमागे उभा असणारा आपला हा देव आहे आणि तो सगळं काही नीट करणार आहे।
तेव्हा आपण जाणून घ्यायचं आपल्या घरामध्ये पण आपली माता राणी या नवरात्रीमध्ये आलेली आहे। कारण आपण रोजची देवपूजा करतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येत नाही, पण या नवरात्रीमध्ये तुम्ही देवापुढे घटापुढे बसून प्रार्थना पूजा करत असतात तेव्हा डोळ्यात पाणी आलं तेव्हा समजून घ्यायचं। आता जाणून घेऊया 8वां, जेव्हा आपण पूजा करता तेव्हा आपल्या मागे कोणीतरी आहे असा आपल्याला अचानक भास होतो। आपण घरामध्ये पूजा करत असताना अचानक आपण पोथी वगैरे वाचताना अचानक वळून बघता। हे माझ्यासोबत हमेशाच म्हणजे सहज सांगायला गेलं तर नेहमीच हे माझ्यासोबत होत असतं। जेव्हा मी पूजा करते तेव्हा माझ्या पाठीमागं असं कोणीतरी आल्यासारखंच वाटते, मी एकदम असं वळून पाहते। जर हे तुमच्यासोबत जर घडत असेल या नवरात्रीमध्ये तर तुम्ही जाणून घ्यायचं की माझ्यासोबत माझी माता राणी, माझी नवदुर्गा माझ्यासोबत आहे आणि मला इथून घाबरायचं नाही आहे। तर आपण जाणून घेऊया 8वां आहे आपली देवी दुर्गा माता आपल्या घरामध्ये वास करत असताना आपल्याला सदा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आशीर्वाद देत असते। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कुत्रा मांजर पाळलेला असाल आणि ते सतत धिंगाणा मस्ती करत असतात किंवा जास्त असं घाण वगैरे करतात, पण त्या नवरात्रीमध्ये ते शांततेत आहेत आणि ते त्यांचं कार्य छान असं करत आहेत, तुम्हाला सत्वत वगैरे नाही, तेव्हा पण तुम्ही जाणून घ्या की त्या प्राण्यांच्या रूपामध्ये तुमच्या घरी माता राणी आलेली आहे। अशा प्रकारे असे संकेत जर तुम्हाला तुमच्या घरात आढळून आले तर समजून जा तुमच्यासोबत तुमची देवी सदैव राहणार आहे आणि तुमच्या संकटावरती मात करण्यासाठी, विजय प्राप्त करण्यासाठी तुमच्यासोबत तुमच्या पाठीमागे ती उभी आहे आशीर्वाद स्वरूपामध्ये। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि 9वा संकेत असा आहे की आपण आपल्या पूजेमध्ये आपली अखंड ज्योत जेव्हा चालू असते तेव्हा अचानक तीव्र अशी मोठी होऊन प्रज्वलित होत असेल, अचानक ती मोठी झाली असेल आणि तीव्र रूपामध्ये ती आपल्याला आशीर्वाद देत असेल तर तेव्हा समजून जायचं की आपल्या घरी आपली देवी माता आपल्या अखंड ज्योतीच्या स्वरूपात, त्या वातीच्या स्वरूपामध्ये ती मोठ्या ज्वालाने मोठी होऊन ती आपल्याला आशीर्वाद दिलेली आहे। एकदम मोठी भडक अशी होती ती वात आणि नंतर ती छोटी होते। तसं जर घडलं तर समजायचं की आपल्यासोबत आपली देवी माता राणी आहे। आणि 10वा संकेत असा आहे की जेव्हा आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो, आपल्या माता राणीपाशी दिवा लावतो, त्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं येणे, म्हणजेच कोणत्याही आपण फुलं आकृत्या होणे, जर आकृत्या होत असतील तर त्याहून पण आपण समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये माता राणी आलेली आहे। आणि अचानक आपण पूजा करत असताना आपल्या दारामध्ये एखादी स्त्री जोगवा मागायला आली असेल किंवा एखादी मुलगा कोणीही असो या नवरात्रीत जर जोगवा मागायला आला असेल तर समजायचं की मी पूजा करत होते आणि माता राणी माझ्या दारामध्ये येऊन आपली परीक्षा घेत होती। मग तेव्हाही आपण समजायचं की माता राणी माझ्या घरी आलेली आहे। आणि हा जो अनुभव आहे तो मला आजच घडलेला आहे, कारण मी जेव्हा होम करत होते, ओम ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे स्वाहा जेव्हा बोलले मी, तेव्हा माझ्या दारामध्ये एक स्त्री आली होती जोगवा मागण्यासाठी। तेव्हा बरंच झालं माझ्या घरात माझी आई होती म्हणून ती त्या देवीला त्या जोगवा माझ्या आईने वाढला होता। तर अशाही आपल्यासोबत असे छोटे मोठे संकेत आपली देवी आपल्याला देत असते। ती सांगत असते आपल्याला की मी तुमच्या सोबत आहे, माझा आशीर्वाद तुमच्यावर कायम आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट करायला खरंच विसरू नका। एक कमेंट माझ्यासाठी खूप छान असते आणि मला प्रोत्साहन भेटत असते तुमच्या कमेंट आणि लाईकपासून। तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच खरंच सांगा आणि मी इथंच व्हिडिओचा शेवट घेते। श्री स्वामी समर्थ। आणि मी तुम्हाला अनुभव माझे शेअर करणार आहे माझ्या वर्षाज लाईफ कॉर्नर चॅनलवर। चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे, आत्ताच 2 चॅनल खोले। श्री स्वामी